उमा, भरपूर दिवसांनी आलोय. काय बनवलंय स्पेशल? भरपूर दिवस काय 2 दिवसांनी झालं. तू कुठे राहत होता? डॉमिटरी काय? डॉमिटरी मध्ये कोण देवला जाते का? तुला पॅन्ट दिला होता? महाराजा थाली, महाराजा थाली आलेली आहे अनाया. सॉरी, मी तुझा भरतनाट्यमचा प्रोग्राम मिस केला. पण तू व्हिडिओ बनवलायस काय? हा, मी बनवलाय. मी तुमच्यासाठी शेअर करते. काय म्हणतात मंडळी, कशा आहेत सर्व? मस्त मजेत ना? आपण पण एकदम मस्त मजेत आहोत. लास्ट टाईम जेव्हा आपण मुंबईवरनं बँगलोरचा प्रवास केला होता तेव्हा तुम्ही बघितलं होतं कितीही कंजेस्टेड होता. या टायमाला आपण डबल सीट बुक केलेली आहे, म्हणजे सीट एकच बुक केलेली आहे, पण जो दुसरा आहे तो उतरलेला इकडेच कुठे, म्हणून कम्फर्टेबली तुमच्याशी बोलू शकतो. तर बँगलोरचे ब्लॉग्स मी एन्जॉय केले ना, आता परतीचा प्रवास पण एन्जॉय करा. आणि आपण जेव्हा निघालो होतो बँगलोरवरनं तेव्हा तुम्हाला बस दाखवली होती, आणि आता साधारण 12-13 तासाचा आपण प्रवास केला आहे आणि कोल्हापूर पार केला आहे. तर आलो आहे फ्रंट सीटला, जिथे आपले ड्रायव्हर साहेब गाडी चालवतात आणि क्लीनर पण आहेत, त्यांना असिस्ट करतात. किधर आ गए अभी? कराड. कराड ना? कोल्हापूर गया ना? कोल्हापूर गेलाय आणि कराडला आलोय आपण. म्हणजे रात्री 10 वाजता आपण प्रवास चालू केला होता, आता दुपारचे 12:30 वाजलेत आणि ही कमीत कमी 14 तास झाले. हे बघा, कंटिन्यू ड्रायव्हिंग करतात. अकेली रहते हो क्या ड्रायव्हर? और एक है ना, वो गाडी में सो रहा है का? हां, 2-3 ड्रायव्हर असतात. एक जर दमला तर दुसरा. स्टार्टिंग से आप ही चला रहे हो ना? हां, सुरुवातीपासून हेच चालवतात. 14 तास कंटिन्यू गाडी चालवत आहेत बघा. कृष्णा विश्व विद्यापीठ आलंय मध्येच. हा रुकेंगे अभी नेक्स्ट सातारा के आगे. साताऱ्याच्या पुढे, साताऱ्याच्या पुढे थांबणार आहोत. कुठे? पांचवडला थांबणार आहोत लंच के लिए ना. आता आपण कराड ब्रिजच्या खाली आहोत, आणि हा जर ब्रिज झाला तर कितना घंटा बचेगा अपना? 3 घंटा बचेगा. 3 घंटा बचेगा. पूरा काम चालू है. 3 घंटा. हां, 3 घंट्याचा फरक पडेल बघा जर हा रोडचं काम झालं, ब्रिजचं काम झालं तर. आता खालून जायला लागते ना, म्हणून 3 तास जास्त जातात. हे बघा, ट्रॅफिकमध्ये होईल तेव्हा तुम्ही 17 तास लागतात. 14 तासामध्ये बँगलोर ते मुंबई आणि मुंबई ते बँगलोर गाठू शकता. हे बघा. तर मंडळी, जेवणाचा स्टॉप घेतलाय, साताऱ्याच्या पुढे आहोत आपण. आणि हे बघा, पवन चक्की बघायला मिळते आपल्याला. बहुतेक या लोकांचं फिक्स असते. लास्ट टाइम जिथे आपण येताना थांबलो होतो जेवायला तिथेच थांबलोय, कोहिनूर फूड पार्क, जिथे आपण पनीर भुर्जी खाल्ली होती. तोच हॉटेल आहे मला वाटतं. हा बघा, कोहिनूर फूड पार्क. 2 वाजलेत, सर्व मंडळी जेवायला बसलेत जेवढे आपल्या बसमध्ये आहेत, आणि जेवण खूप सुंदर आहे इकडचा. लास्ट टाइम मी पनीर भुर्जी मागवली होती, आत्ता पण तेच मागवलं आहे, आणि विथ जिरा राईस. जेवण वगैरे झालंय, बस पण आता निघाली. तर कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. काय आणलं माझ्यासाठी? मी चालू. चला, तर आंघोळ वगैरे करून आलोय आणि किचन मध्ये उमा आहे. उमा, भरपूर दिवसांनी आलोय. काय बनवलंय स्पेशल? भरपूर दिवस काय 2 दिवसांनी झालं. तू काय आहे स्पेशल? स्पेशल आहे आपली कोळंबीची रस्सा, आगरी कोली स्टाईल आपल्या मसाल्यामध्ये. आणि इथे आहे रवा तवा फ्राय सुरमईची, आणि इथे आहे ऑमलेट जे की रेडी होते. भात आहे आणि भाकरी आहे. भरपूर दिवस मिस करत होतो आपलं घरगुती जेवण. आज घरी आल्यावरती उमाने एकदम भारी कोळंबी रस्सावाला सरप्राईज दिलेला आहे आपल्याला. आणि व्हिडिओ मध्ये तू आणि आण्या नसली का मजाच नाही येत. मी एकटाच फिरतो. आणि कुठे राहत होता? डॉमिटरी काय? डॉमिटरी मध्ये. मग कुठे राहू? काय 5 स्टार मध्ये घेऊ?
मग काय झालं, कुठे राहते, कंजूसी सारखं राहते, असंच एकच बोगी मध्ये राहत होता येण्यासारखं. एन्जॉय तर करत होता ना, थाली वगैरे बघितलीस ना, आणि मंदिर कसं वाटलं तुला? हा, इस्कॉन टेम्पल ना, तू मुंड घातलेला असं वाटलं मला, पण शॉर्ट्स मध्ये घेऊन गेलेलो होतो, शॉर्ट्स मध्ये अलाव नाही केला, मग मुंड घालायला लावलं मला. देवला जाते का, तुला पॅन्ट दिला होता? अरे पण मी पॅलेसला जाणार होतो ना, म्हणून मी अचानक तिकडे गेलो, देव घेऊन गेला मला. प्रथमेशनी कमेंट केली, दादा मुंड घालायला शिकलं. हो, तेच मी बोलू, कारण तुझा पाय दिसला तर मला समजलं. चला तर भरपूर दिवसांनी आता सुरमई, कोळंबी रस्सा आणि ऑमलेट खाऊया. आलेली आहे अनाया. हाय अनाया, हॅलो, कशी आहेस? मी बरी आहे. सॉरी, मी तुझा भरतनाट्यमचा प्रोग्राम मिस केला. इट्स ओके. पण तू व्हिडिओ बनवलायस काय? हा, मी बनवलाय, मी तुमच्यासाठी शेअर करते. अरे वा, संपूर्ण व्हिडिओ बनवलायस? तर मंडळी, आता जेवण उमा सर्व करते, तोपर्यंत तुम्ही अनायाचा भरतनाट्यमचा व्हिडिओ बघून या. नमस्कार मंडळी, हे बघा इथे अनाया आलेली आहे. हाय अनाया. हॅलो, तर मंडळी, आज आहे माझं डान्स, भरतनाट्यमचा डान्स, आणि डॅडू तर बँगलोरमध्ये मजे करते आणि माझा इकडे डान्स होणार आहे. मी डॅडूला खूप मिस करणार आहे, कारण तो आला नाही ना आज, तर मी त्याला व्हिडिओ पाठवणार. आणि तुम्ही आता माझा डान्स बघा, मम्मानी शूट केलेला आहे. हा, आणि तिचं लुक बघा, आणि हे सर्व जे लुक आहे, मेकअप आहे मंडळी, मीच केलंय. कालपासून मी प्रॅक्टिस करते आणि फायनली बघा असं मेकअप झालेला आहे. आणि आपलं फंक्शन कुठे होणार आहे? अय्यप्पा टेम्पल मध्ये, CBD बेलापूरचे. तर तुम्हाला कसा वाटला माझा डान्स नक्की कमेंट करू. येस, आता आपण व्हिडिओ काढू हा याचं पण. येस, चला. Aditalam. This is a devotional piece to praise Lord Murugan, the Tamil deity known for his valor, wisdom and protection of Dharma. Lord Murugan, also known as Kartikeya, is the son of Lord Shiva and Parvati. This is known as the destroyer of evil and protection of righteousness in the current age. The performers are Anaya Kohli, Shalvi Tawade, Karuna Dubera, Mukta Kale, Mrunala Vatale, Shravani Ranmare. மலை மகன் அருளிய சக்திவே முருகன் மலை மகன் அருளிய சக்திவே முருகன் மலை மகன் அருளிய महाराजा थाली आलेली आहे. पण अनाया,
सुपर डुपर से भी ऊपर परफॉर्मन्स भारी आणि स्पेशली तुझे एक्सप्रेशन खूप आवडले मला. आता परत तुझा प्रोग्राम आहे ना? हा 21st ला आणि तिकडे तुला यायलाच लागेल. येणारच मी. तर मंडळीला विचार कसा वाटला तुझा? कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि मिस केला असेल ना मला एवढे दिवस. मी पण मिस केला, पण तुझा हे बघून डान्स बघून एकदम भारी वाटलं. हा तुम्हाला मिस भरपूर केला. महाराजा थाली खाताना काही मिस नाही केला. बँगलोर मध्ये कोरियर द्यायचे बदले तो 2 दिवस थोडा आराम करायला गेलेला की उमा त्रास देते तर मी जाते. भांडण होती. पण इथे बघताय जेवणामध्ये आपल्याला सुंदर सुंदर जेवण दिलेलं आहे. तर या सर्वांनी जेवायला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, डॅडूचा प्रवास आणि माझा भरतनाट्यमचा डान्स? नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या आमच्यासोबत डिनर करायला. बाय.